हॅलो. आज मी तुम्हाला अतिशय साध्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी तोंडलीची भाजी करून दाखवणार आहे. आणि ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला आता आपण तोंडलीची भाजी करायला सुरुवात करूया. आता आपल्याला तोंडलीची भाजी करायची आहे ना, त्याच्यासाठी ही 300 ग्रॅम मी तोंडली घेतलेली आहे. आणि ही बघा अशी मीडियम साईजची तोंडली घ्यायची आपण. आता ही आपल्याला दोता धुतलेली आहे मी. आता ही आपण कापून घेऊया. आता साईडनी फक्त आपण कापायची आहे आणि याला 4 अशा हे करायचे, काप द्यायचे. हे बघा, हे अशी कापायची आपण, कारण आपण अख्खी घ्यायची आहे तोंडली. आता ही असं मी कापून घेते. चला आता आपण भाजी करायला स्टार्ट करूया. आता मी कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा फक्त तेल घालूया. आणि ह्याच्यामध्ये ही जी तोंडली आहे ना, आता जी आपण कापून ठेवलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये फ्राय करायला घेऊया. आता मी तोंडली पुसून घेतली होती पहिला, त्याच्यामुळे, कारण तोंडली पाणी असतं ना त्याच्यामुळे ती उडते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊया. हे आणि हे चांगलं थोडंसं आपण परतून घेऊया. खरोखर तुम्ही ही भाजी करून बघा. तोंडली म्हटल्यावर आपण खायला मागत नाही, पण नक्कीच ही भाजी परत परत मागतील अशी भाजी होते ही. हे बघा, भाजी आपली चांगली परतून घेतलेली आहे. मी 2 मिनटं परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करते आणि ही भाजी काढून घेते. हे बघा, त्याच कढईमध्ये मी तेल घालते 2 चमचे आणि हा तेजपत्ता टाकून घेते त्याच्यात. हा बघा, त्याच्यामध्ये आता मी 1 मोठा कांदा घेतलाय, तो टाकून घेते. आणि आता आपण परतून घेऊया चांगला. हे बघा, कांदा आता लाल व्हायला लागला. आता ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची पेस्ट, मिरची आहे ह्याच्यात घातलेली मी. 1.5 मिरची घातलेली आहे. तुम्ही मिरची घालून बघा, अतिशय चविष्ट होते ही भाजी. हे बघा, आता चांगलं परतून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण बेसन पीठ टाकूया 1 चमचा फक्त आणि हे चांगलं परतून घेऊया. हे बेसन चांगलं भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं ना तरी चालेल. अतिशय छान होते ही भाजी. हे बघा, आता चांगलं बेसन भाजलेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये आपण घालूया टोमॅटो प्युरी. आता 1 टोमॅटो घेतलेला आहे हा. आता तुम्ही कापून घेतला टोमॅटो तरी चालेल. आता हे परतून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये आपण इतर मसाले सगळे टाकून घेऊया. आता हे मी मिरची पावडर घेतलेली आहे, ही हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे, ही धने पावडर घेतलेली आहे 1 चमचा. हा बघा, याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे. आता माझा कांदा लसूण मसाला मगाशी सांडला हाताने. आणि हे परतून घेऊया. हे बघा, याच्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 मिनिट आपण झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर त्याला शिजून देऊया. हे बघा, त्याला आता चांगलं तेलसुद्धा सुटलंय. तर ह्याच्यामध्ये हे पाणी टाकून घेऊया आपण. ह्याच्यामध्ये आता तोंडलीमध्ये आपण मीठ टाकलं होतं, आता मीठ जपून टाकायचं आपण. आणि हा गरम मसाला सुद्धा आपण घालून घेऊया आता. आणि ह्याच्यामध्ये ही तोंडली घालून घेऊया. आता हे जेवढे आपण कमी मसाले घालू ना तेवढी भाजी सुंदर होते. याच्यामध्ये आता भाजी शिजवण्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी टाकायला लागेल आणि ही शिजवून घ्यायची आपण. तशी शिजलेली अर्धी 50% शिजलेली आहे भाजी, पण 50% आपल्याला शिजवायची आहे. ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही जवळजवळ 5 ते 6 मिनिटासाठी आपण बारीक गॅसवर ह्याला शिजवून घेऊया. हे बघा, आता जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये फ्रेश दही घालायचं, म्हणजे जसं मलाई आपण घालतो ना
त्या टाईपवर एकदम गोडं दही घालायचं. आता हे मी घरचं बनवलेलं दही आहे, त्याच्यामुळे ते एकदम गोड आहे. आता हे परतून घेऊया आणि अजून 3 ते 4 मिनिटासाठी आपण त्याला चांगली तोंडल्याला शिजवून घेऊया झाकण ठेवून. बघा आता जवळजवळ 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. ही बघा तोंडली आपली चांगली शिजलेली आहे आणि भाजीही झालेली आहे चांगली आपली. आता मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला तोंडलीची अतिशय चमचमीत आणि साधीसुधी भाजी अशी करून दिलेली आहे, झटपट होणारी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.